वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मायबापो, जगात अनेक देश आहेत, पण इतर देशांना कोणी चीन माता, पाकिस्तान माता, अमेरिकन माता असं म्हणलेलं नाही. परंतु एकच असा भारत देश आहे की जो भारत देश कोणावरही आक्रमण करत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, कोणाकडून त्याची अपेक्षा करत नाही. त्यामुळंच तर त्याला भारत माता असं म्हणलेलं आहे. तर त्याचप्रमाणे गीता हा एक हिंदूचा धर्मग्रंथ आहे. हिंदूचाच नव्हे, तो सेक्युलर धर्मग्रंथ आहे. कोण्याही लोकाला वापरता येतो. त्याच्यात कोण्याही धर्माचं नाव नाही, कोण्याही पंथाचं नाव नाही. तर तो सेक्युलर आहे खऱ्या अर्थानं. तर तो धर्मग्रंथ तर हा जास्त करून हिंदू लोकांच्या साधू संतांनं याचा अभ्यास केला आणि त्यांनीच आचरणात आणलं त्याला, आणि त्यामुळं तो हिंदूचा धर्मग्रंथ म्हणून तो पुढं त्याच प्रख्यात झाला. तर हा धर्मग्रंथाला साधू संतांना माता म्हणलेले, गीता माय, गीता माता. तर आई, माता माय म्हणजे आई. आई जशी मुलाला शिकवती त्याप्रमाणे गीतेनं आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवली. काय खायचं ते म्हणजे आयुष्य ते मला आरोग्य सुख प्रीतीवर धरा. आयु सत्य बल आरोग्य सुख प्रीतीवर धना रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विका प्रिया. असं जीवन करण्याचा, असा आहार घेण्याचा उपदेश आपल्याला गीतेत दिलेला आहे. आयु वाढविणारं, सत्व वाढविणारं, बल वाढविणारं, आयु सत्य बल आरोग्य वाढविणारं, आयु सत्य बल आरोग्य रहस्ययुक्त स्निग्ध स्थिर हृदयाला स्थिर ठेवणारं रस्या स्निग्ध स्थिर हृदय असं जेवण घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपण काय होऊ, जेणेकरून आपण सात्विक होऊ, आपला स्वभाव सात्विक होईल असं गीतेनं आपल्याला सांगितलं आहे. आणि ते म्हणजे कोणाचा आदर ठेवायचा, देव द्विज गुरु प्राज्ञे पूजनम शौच मार्जनम ब्रह्मचारी वंशांचे शारीरम तपोच्यते. शरीराचं तप करा म्हणली ती गीता. तर शरीराचं तप कोणचं करायचं, देवाचा आदर ठेवायचा, देवतेचा. देव द्विज, द्विज म्हणजे ब्राह्मणाचा आदर ठेवायचा, गुरुचा आदर ठेवायचा, प्राज्ञे विद्वान माणसाचा आदर ठेवायचा. देव द्विज गुरु प्राज्ञे पूजनम शौच मार्जनम ब्रह्मचारी व्रत धरायचं, ब्रह्मचारी मय अहिंसारूप धरायचं, अहिंसेनं वागायचं. ब्रह्मचारी महिषांचे शारीरम तप व्यवस्थित. आणि वाचेचं तप सांगितलं त्या गीतेनं आपल्याला. आणि द्वेगकरम वाक्य सत्यम प्रियम हितांचे, आणि कोणालाही उद्योग होणार नाही असं भाषण करायचं. आणि द्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियम हितम चेत स्वाध्याय व्यासनम चेव वाङ्मय वाचेचं तप येते. मग असं अनेक गोष्टी चांगल्या सांगितल्या मायबापो. आणि आपल्याला म्हणजे काम क्रोधाच्या आहारी जास्त सांगितलं नाही. ते त्यांनी सांगितलं की त्रिविधम नरक्षतम द्वारम नाशन महात्मना काम क्रोध तथा लोभस तस्मात देतम त्रयम तेजत. येथे रिमुक्त कोणते, हे 3 नरकाचे द्वार आहेत म्हणले, काम क्रोध आणि लोभ. ह्या कामाच्या क्रोधाच्या आहारी जायचं नाही असं गीतेने आपल्याला आईप्रमाणे सांगितलं. काम क्रोध येथे रिमुक्त, त्याच्यापासून विमुक्त राहायचं सांगितलं. येथे रिमुक्त कमते तमो दारे स्थिर बरं आचरण त्यात पुन्हा स्त्रेस तत्व येते परामगती. आणि तिने सांगितलं जर असं आचरण केलं तर तुमची परामगती व्हायल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या परामगतीला कोणीही रोखणार नाही. मायबाबा, असं अनेक प्रकारे त्या श्रीकृष्ण महाराजानं ह्या गीतेमध्ये म्हणजे ह्या गीतेनं आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. ते ज्ञान आपण आत्मसात करायला पाहिजे आणि आपण त्या ज्ञानाप्रमाणे चालायला पाहिजे. आणि काम क्रोधाबद्दल ते अर्जुनानं ते एकदा विचारलं की देवा मी आता केलं प्रयुक्तोय पापम चेती पुरुषा, माणूस पाप का करतो. आणि मग त्यांनी सांगितलं की काम येश क्रोध येश रजगुण समद्भाव महाशनो महापापमा विद्येना मी अवहिना. हा काम हा क्रोध रजगुणापासून पण होतो आणि तो महाशनो म्हणजे खादाड आहे, महापापमा आहे, महाशनो महापापमा. आणि आपल्या बुद्धीला तो भ्रष्ट करतो.
म्हणून एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्थाव्यात्मात्मना जय शत्रू महाभाव कामरूपम दुरासर, त्यांना ठार मारायचं सांगितले. मायबाप असे अनेक उपदेश, अनेक मधुर वाक्य, अनेक म्हणजे काय म्हणजे त्याला अमृत वचनं आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना गीतेतून सांगितले. त्यामुळं गीतेला माय म्हणलेले. मायबाप ह्या आईचा तुम्ही श्रद्धापूर्वक आदरपूर्वक उपासना करा आणि तुमचं भलं करून घ्या अशी तुमच्या चरणी नम्र विनंती करतो. पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो की या गीताबाईचं गीता आईचं म्हणजे पठण करा, पाठन करा आणि आपलं भलं करून घ्या अशी नम्र विनंती करतो. आणि दुसरी एक विनंती की आहे आपलं देऊळ ऑफिशियल चॅनल आहे, याच्यावर जर तुम्ही नवीन असाल तर याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.